संघाकडून गावदेवी संघाकडून चढाईवरती जात आहे तो 9 नंबरची जर्सी परिधान केलेला प्रथमच चढाईवरती जात आहे गावदेवी संघाकडून. विरुद्ध संघ आहे तो शिवसाई वडवली. दोन्ही संघ एका गावचेच आहेत. वडवली विरुद्ध वडवली. पाहूया विजयश्री माल कोणाच्या गळ्यामध्ये घालत आहे. सुंदर खेळ करत आहेत गावदेवी संघाचा हा अष्टपैलू खेळाडू. 9 नंबर जर्सी परिधान केलेला बोनस मारण्याच्या विचारामध्ये, परंतु त्यांना काही जमलं नाही आणि ते रिकाम्या असते मागे परतलेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर शिवसाई संघाकडून. सुंदर खेळ करत आहेत. डाव्या कोपऱ्यामध्ये बोनस कसा मारावा या विचारामध्ये खेळ करत आहेत शिवसाई संघाकडून. भरपूर ताकदीचा हा खेळाडू 7 नंबरची जर्सी प्रदान केलेला विरुद्ध संघ आहे तो गावदेवी वडवली. त्याचं क्षेत्ररक्षण हा मजबूत हा समजून ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून चढाईवरती जात आहेत गावदेवी संघाकडून. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पाहूया डाव्या कोपऱ्यामध्ये खेळ करत आहे. निदान रेषावरती खेळ करून गडी कसा मारावा या विचारामध्ये विरुद्ध संघ आहे तो शिवसाई वडवली. छान सुंदर छान सुंदर, परंतु त्यांना काही जमलं नाही. हलकीशी चढाई करून ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर म्हणून शिवसाई संघाकडून 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू विरुद्ध संघ आहे तो गावदेवी वडवली. विचारपूर्वक लक्ष वेधक आपल्या संघाकडून त्यांनी चढाई केलेली आहे ते विरुद्ध संघावरती आणि निदान रेषेवरती यांनी देखील खेळ करून हे सुद्धा मागे मागे परतलेले आहेत. थर्रेड गावदेवी संघाकडून ही थर्रेड आहे. 11 नंबरचा खेळाडू लातेनी घडी मारण्याचा प्रयत्न. उंच पुरा बांधा असलेला हा खेळाडू पाहूया. छान, परंतु त्यांची पकड केलेली आहे शिवसाई या संघाने आणि ते बाद झालेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर शिवसाई संघाकडून 3 नंबरची थर्रेडची रेड करण्यासाठी गेलेला हा छोटासा खेळाडू. मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहूया. 6 विरुद्ध 1 असा खेळ करत आहे. विरुद्ध संघ आहे तो गावदेवी वडवली. हा त्यांना माहित आहे आणि उजव्या कोपऱ्यामध्ये बोनस गुण कसा मारावा या विचारामध्ये आहे आणि खरोखरच बोनस गुण मारला, परंतु त्यांची पकड झालेली आहे. श्रुत अनवरभाई दळवी यांच्याकडून संदीप क्रीडा मंडळाला 351 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे. मंडळ आभारी आहे. शिवसाई या संघाचा 7 नंबरचा भरपूर ताकदीचा हा खेळाडू डाव्या कोपऱ्यामध्ये खेळ करतोय. फक्त त्यांच्या चढाईमध्ये काही गुण मिळत नाहीये. बघूया आपला विरुद्ध संघ त्यांचा आहे तो गावदेवी वडवली. सुंदर छान सुंदर असा खेळ करत आहेत आपल्या संघासाठी. गुण कसा मिळवा, परंतु त्यांना काही जमलं नाही. ते रिकामे असते मागे परतलेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर पुन्हा एकदा गावदेवी या संघाकडून. 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू विरुद्ध संघ त्यांचा आहे तो शिवसाई. बोनस प्रेक्षकात कुठे अनवरभाई दळवी असतील तर आपल्याला आमच्या मंडळाने बसण्याची व्यवस्था केलेली आहे. अनवरभाई दळवी थर्रेड गावदेवी संघाकडून थर्रेड वरती गेलेला आहे तो 6 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आणि त्यांची मला वाटतं पकड झालेली आहे. त्या पकडीमध्ये ते शिवसाई संघाकडून थर्रेड वरती गेलेला हा 3 नंबरचा खेळाडू. मूर्ती लहान पण कीर्ती महान पाहूया आणि खरोखरच परंतु
त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे, तो गावदेवी या संघाचा. आमदार चषक 2026 कुमारी आदितीताई तटकरे, महिला बाल कल्याण मंत्री, कैलासवासी केरू शिरवटकर व कैलासवासी नंदाकर कीर स्फूर्ती कबड्डी स्पर्धा. संदीप क्रीडा मंडळ वडवली आयोजित 26वा क्रीडा महोत्सव श्रीवर्धन कबड्डी असोसिएशन मर्यादित, कैलासवासी नानाशेठ तोडणकर क्रीडानगरीमध्ये मकर संक्रांती निमित्त ह्या स्पर्धा होत असतात. आमदार चषक 2026 कुमारी आदितीताई तटकरे, महिला बाल कल्याण मंत्री, कैलासवासी केरू शिरवटकर व कैलासवासी नंदाकर कीर स्फूर्ती कबड्डी स्पर्धा. संदीप क्रीडा मंडळ वडवली आयोजित 26वा क्रीडा महोत्सव श्रीवर्धन कबड्डी असोसिएशन मर्यादित, कैलासवासी नानाशेठ तोडणकर क्रीडानगरीत, कैलासवासी रवींद्र नाना मांजरेकर चषक. चालू सामना आहे तो गावदेवी वडवली विरुद्ध शिवसाई वडवली. आणि चढावरती गेलेला आहे तो गावदेवी संघाचा, ज्यांच्या चढाई होत आहे परंतु काही लढाई मात्र होत नाही. आपल्या संघासाठी काहीतरी काला आपला संघ आपल्याकडे आशेने बघत आहे. 9 नंबर जर्सी परिधान केल्या परंतु त्यांची पकड केलेली आहे शिवसाई संघ. याच्यानंतर कोण आहे? हे पुकार द्यायला यानंतर होणारा पुढील सामना आहे तो गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध अल शबाब शेकाडी. यानंतर होणारा पुढील सामना आहे तो गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध अल शबाब शेकाडी. चालू सामना संपल्यानंतर आपला सामना खेळविण्यात येणार आहे, याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. चालू सामना आहे तो गावदेवी वडवली विरुद्ध शिवसाई वडवली. अशोक मधुकर नागती यांच्याकडून आमच्या संदीप क्रीडा मंडळाला 101 रुपयाची देणगी आलेली आहे. देणगीचा स्वीकार झालेला आहे, मंडळ आभारी आहे. चढाईवरती गेलेला आहे तो 4 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू गावदेवी संघाकडून चढाई केलेली होती परंतु त्यांना काही जमलं नाही आणि ते मागे परतले. जरा लाईनमॅन बघा काय झालंय. अलशबाब शेकाडी या संघाचा कोणी प्रतिनिधी अथवा खेळाडू असेल तर त्यांनी स्टेजकडे यायचं. अलशबाब शेकाडी. यानंतर होणारा सामना आहे गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध अल शबाब शेकाडी. चालू सामना संपल्यानंतर दोन्ही संघाने गणवेशासह क्रीडांगणावरती हजर राहायचं आहे. अल शबाब शेकाडी या संघाचा कोणी प्रतिनिधी आला असेल तर त्यांनी स्टेजकडे या. अल शबाब शेकाडी. काही कारणास्तव सामना थांबला होता आणि सामन्याला सुरुवात झालेली आहे. 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू आहे तो शिवसाई संघाकडून चढाईवरती गेलेला आहे विरुद्ध उत्तम शिस्तावाले. जरा स्टेजकडे बघा.
कोणी आरडाओरडा करू नका. लाईनमॅन आमचं काम करत आहेत. खेळाडूने आपला खेळ खेळायचा आहे. फक्त आमचे लाईनमॅन आहेत. लाईनमॅन लक्ष देऊन आहेत. बाहेरून कोणीही बोलू नका प्लीज. समजून घ्या, दोन्ही संघ गावातलेच आहेत. कोणी वाद घालू नका. कृपया वाद घालू. कृपया दोन्ही संघांनी वाद घालू नका, कारण दोन्ही संघ तुम्ही आपल्या गावातलेच आहात आणि लाईनमॅन आपला काम करत आहेत. कृपया वाद घालू नका. समजून घ्या, दोन्ही संघ आपल्या गावातलेच आहेत. काही वाद हॅलो, पप्या आणि वैकुंठ मांजरेकर लक्ष द्या जरा तिथे. कृपया वाद घालू नका. थर्ड रेड शिवसाई संघाकडून 7 नंबरचा खेळाडू चढाईवरती गेलेला आहे. त्याची थर्ड रेड आहे. विरुद्ध संघ तो गावदेवी वडवली. 3 विरुद्ध 1. आता मारेन किंवा मरेन या विचारामध्ये खोलवर चढाई केलेली आहे. डाव्या कोपऱ्यात खोलवर चढाई केली. पाहूया 3 विरुद्ध 1, परंतु त्यांनी एका खेळाडूचा बळी घेतलेला आहे. तंबू सुकृत दाखल झालेला आहे. वाद कोणी घालू नका. प्रेक्षकांनी आरडाओरडा करू नका कृपया. या सामन्याचं लाईव्ह प्रेक्षेपण सुरू आहे. जय गणेश लाईव्ह प्रोप्रायटर मयूर यांच्याकडून थेट लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे या सामन्याचं. आणि शैलेश नरवणकर झाडावरती गेलेल्या 5 नंबरची जर्सी परिधान केलेला हा गावदेवी संघाकडून आपल्या संघासाठी काहीतरी करा. आपला संघ आपल्याकडे आशेने बघत आहे. विरुद्ध संघ आहे तो शिवसाई वडवली. निदान रेषेवरती खेळ करत आहे. त्यांना काही जमलं नाही. ते सुद्धा रिकामे असते. मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा अष्टपैलू खेळाडू 2 विरुद्ध 1 आपल्या संघाला उंच उंच शिखरावर तो नेऊन ठेवण्याला. बघूया पाहूया 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 त्याची पकड होते का, तो काय होते. काही काही पाण्यामध्ये मासा तडपडावा तसा खेळ. अलशबाब शेकाडी अलशबाब शेकाडी हा संघ जर इकडे आलेला असेल तर त्याचं खेळाडू किंवा प्रतिनिधी असेल तर त्यांनी माईक जवळ यायचं आहे. अलशबाब शेकाडी आपल्याला वारंवार पुकार होत आहे. अलशबाब शेकाडी चार नंबरची जर्सी परिधान केलेला हा गावदेवी संघाचा खेळाडू. पाहूया मारेन किंवा मरेन ह्या विचारामध्ये विरुद्ध संघावरती खोलवर चढाई केलेली आहे आणि त्यांची 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 मला वाटतं पाहूया. कोणीही आरडाओरडा करू नका. पंच काम करत आहेत. एक 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 पाहूया. 7 विरुद्ध 1 7 विरुद्ध 1 सुंदर खेळ चालू आहे आणि खरोखरच
आपल्या संघाची धुरा ज्यांच्याकडे सोपवण्यात आलेली आहे तो 7 नंबरचा खेळाडू विचारपूर्वक अशी चढाई करत आहे. आणि हलकीशी चढाई करून ते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर 9 नंबर जर्सी परिधान केलेला गावदेवीचा खेळाडू आपल्या संघासाठी काहीतरी करा. आपला संघ आपल्याकडे आशेने बघत आहे. आपण खोलवर चढाई करत आहे पण काही यश का आपल्याला मिळत नाहीये. विरुद्ध संघ आहे तो शिवसाई गावदेवी वडवली. या संघाचं क्षेत्ररक्षण मजबूत आहे त्यांना ठाऊक होतं म्हणून ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू वारंवार संघाकडून चढाई करत आहे. आणि विरुद्ध संघ आहे तो गावदेवी वडवली. वडवली विरुद्ध वडवली. विजयश्री माल कोणाच्या गळ्यामध्ये हार घालेल हे कोणाला कळता कामा नाहीये. पाहूया अखेरच्या श्वासापर्यंत दोन्ही संघ तुल्यबल आहेत. गावदेवी वडवली विरुद्ध शिवसाई वडवली. आणि ते देखील विचारपूर्वक चढाई करून मागे मागे परतलेत. सामना विश्रांतीसाठी थांबलेला आहे. शिवसाई 13 आणि गावदेवी 3. 10 गुणाची आघाडी शिवसाई या संघाकडे आहे. याची दोन्ही संघाने नोंद घ्यायची आहे. 10 गुणाची आघाडी शिवसाई या संघाकडे आहे. याची गावदेवी संघाने नोंद घ्यायची आहे. यानंतर होणारा सामना गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध अल शबाब शेकाडी. गावदेवी वडवली आणि शिवसाई वडवली सामना संपल्यानंतर या दोन्ही संघाचा कोणी प्रतिनिधी आपण स्टेजकडे यायचंय. आपला सामना संपल्यानंतर उत्तम. अरे ते खेळाडूला पाणी मारायला सांगतेस. प्रेक्षकात कुठे आमचे खोत गुरुजी असतील तर आमच्या संदीप क्रीडा मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. विश्रांतीनंतर चढाईवरती गेलेले आहे. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवसाई संघाचा खेळाडू सुंदर खेळ करत आहे तो आपल्या संघासाठी. आणि ते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर 9 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू काहीतरी करा आपल्या संघासाठी. आणि गावदेवी संघाच्या ह्या खेळाडूने बोनस गुण मिळवलेला आहे. त्याला प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवसाई संघाचा अष्टपैलू खेळाडू भरपूर ताकदीचा ज्याने आपल्या संघाला भरपूर गुणांचा साठा करून दिलेला आहे. तो 7 नंबर जर्सी परिधान केलेला. विचारपूर्वक त्याची चढाई आहे आणि ते सुद्धा रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर आधीच्या चढाईमध्ये ज्यांनी बोनस गुण मिळवला होता तो गावदेवी संघाचा पुन्हा एकदा चढाईवरती गेलेला आहे. 9 नंबर जर्सी परिधान केलेला खेळाडू त्यांनी 1 गुण मारलेला आहे. शिवसाई संघाचा खेळाडू बाद करून आपल्या तंबू सुकृत दाखल झालेला आहे. थर्ड रेड 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवसाई संघाकडून चढाईवरती गेलेला आहे.
आमचे खोत गुरुजी यांचा सत्कार करतील प्रेमनाथ मयेकर. पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करतील प्रेमनाथ मयेकर. आणि त्या खेळाडूची पकड झाली. जर्सी परिधान केलेला हा गावदेवी संघाकडून वारंवार चढाई करत आहेत. पाहूया, आपल्या संघासाठी काहीतरी करा नाहीतर मारा, एवढंच पर्याय आपल्याकडे आहे. 5 विरुद्ध 1 खूप खोलवर चढाई केलेली आहे. पाहूया, आणि त्यांची मला वाटतं पकड झालेली. खेळाला रंगत येत आहे. शिवसाई संघाकडून 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू वारंवार चढाई करतोय. ज्यांच्याकडे संघाची संपूर्ण धुरा आहे तो 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. प्रेक्षकात कुठे विनोद लाड असतील तर आमच्या संदीप मंडळाने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे. विनोद लाड व्यास, मयुरेश खेऊर स्टेजकडे या. मयुरेश खेऊर, 6 नंबरची जर्सी परिधान केलेला डाव्या कोपऱ्यामध्ये खेळ करत आहे. विरुद्ध संघ त्यांचा आहे तो शिवसाई वडवली, आणि त्यांनी एक खेळाडू बाद केलेला आहे. त्यांना प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा वारंवार ज्याच्या चढाई होत आहे आपल्या संघाकडून, आणि खरोखरच त्यांची चढाई यशस्वी झालेली आहे. पाहूया, 3 ते गावदेवी या संघाचे. यानंतर होणारा सामना गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध अल शबाब शेकाडी. गावदेवी संघाकडून चढाईवरती गेलेला होता 9 नंबरचा खेळाडू, त्याची पकड केलेली आहे ते शिवसाई या संघाने, आणि त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. त्यांना बघा दुखापत झालेली आहे. आमदार चषक 2026 कुमारी आदितीताई तटकरे महिला बाल कल्याण मंत्री, कैलासवासी केरू शिरवटकर व कैलासवासी नंदाकर कीर स्फूर्ती कबड्डी स्पर्धा, संदीप क्रीडा मंडळ वडवली आयोजित 26वा क्रीडा महोत्सव, श्रीवर्धन कबड्डी असोसिएशन मर्यादित, कैलासवासी नानाशेठ तोडणकर क्रीडा नगरीत, कैलासवासी रवींद्र नाना मांजरेकर. वडवली विरुद्ध वडवली हा खेळ सुरू आहे. 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर गावदेवी संघाकडून उंचपुरा बांधा असलेला हा खेळाडू डाव्या कोपऱ्यात खेळ करत आहे. काहीतरी करा आपल्या संघासाठी. 11 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू. आपला संघ खोल दरीत रुतला गेलाय, गाडला गेलाय, फेकला गेलाय, याची पुनःपुरी जारी ठेवून परंतु त्यांना काही जमलं नाही. ते रिकामे असते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर वारंवार चढाई होत आहे ह्या 7 नंबरच्या खेळाडूची. विरुद्ध संघ आहे तो गावदेवी वडवली. 3 विरुद्ध 1 असा खेळ चालू आहे. संत गतीने चढाई चालू आहे त्यांची, कारण त्यांना माहिती आहे आपल्याकडे भरपूर गुणांचा साठा आहे, म्हणून ते कोणतीही रिस्क घेत नाहीयेत. संत गतीने विचारपूर्वक चढाई करत आहेत. निदान रेषेवरती खेळ करून ते मागे परतले. त्यांना प्रत्युत्तर 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू गावदेवी संघाकडून हुलकावणीचा खेळ करून सामना संपायला शेवटची 5 मिनिटे.
कोणी आरडाओरडा करू नका, लाईनमॅन आमचं काम करत आहेत. शिवसाई या संघाकडे आहे, याची नोंद गावदेवी संघाने घ्यायची आहे. आणि गावदेवी संघाच्या खेळाडूची पकड झाली, त्या आलेला आहे. चला, यानंतर होणारा सामना गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध अल शबाब शेकाडी. या दोन्ही संघाच्या संघ नायकांना सूचना, चालू सामना संपल्यानंतर आपला सामना खेळवण्यात येणार आहे. शिवसाई संघाचा हा अष्टपैलू खेळाडू, आपल्या संघाची संपूर्ण धुरा त्याच्यावरती आहे आणि आपला संघ त्याच्याकडे आशेने बघत असतो, म्हणून वारंवार चढाई ज्यांची होते ते 7 नंबरचा खेळाडू, त्यांची निदान रेषा अडविण्यात आलेली. गावदेवी संघाकडून पाहूया काय करतायत ते, परंतु त्यांची पकड झाली आणि त्या पकडीमध्ये बाद झालेले आहेत. गावदेवी संघाकडून चढाईवरती गेला होता 3 नंबरचा खेळाडू, त्यांनी बोनस गुण पटकावलेला, आपल्या संघाकडे गुणाचा साठा केलेला आहे. त्यांना प्रत्युत्तर मूर्ती लहान पण कीर्ती महान 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवसाई संघाचा खेळाडू निदान रेषेवरती खेळ करून, परंतु विचार करून एका साईडला उभा आहे. कडी कसा मारावा, आपली निदान रेषा अडवण्यात आलेली आहे, ती कशी पार करायची या विचारामध्ये हा खेळाडू. पाहूया, उजव्या कोपऱ्यात खोलवर चढाई केला, पण त्यांची सुद्धा पकड झाली, त्या पकडीमध्ये बाद झालेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर वारंवार चढाई करते 3 नंबरचा खेळाडू. गावदे कोणीही आरडाओरडा करू नका, लाईनमॅन आमचे आहेत तिथे. आणि गावदेवी संघाच्या खेळाडूची पकड झाली, त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. त्यांना प्रत्युत्तर 7 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू सुंदर खेळ करत आहेत, ते वारंवार चढाई करत आहेत आपल्या संघासाठी. त्यांची निदान रेषा अडविण्यात आलेली आहे. पाहूया काय करतात. आणि लाथेनी गडी मारण्याचा विचार आहे आणि त्यांची बोथ आउट. सहा नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू, त्याने बोनस गुण मारलेले आहे. गावदेवी संघाला 1 गुणाचा साठा करून दिलेला आहे. त्यांना प्रत्युत्तर 17 नंबरची जर्सी परिधान केलेला हा शिवसाई वडवली या संघाचा खेळाडू. सतरा नंबरची जर्सी परिधान केलेल्या खेळाडूची निदान रेषा अडविण्यात आलेली आहे. विरुद्ध संघ तो गावदेवी वडवली आणि खरोखर त्यांची सुद्धा पकड झालेली आहे, त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. यानंतर होणारा सामना गावदेवी रायडर्स वडवली विरुद्ध अल शबाब शेकाडी. या दोन्ही संघाच्या संघ नायकांना सूचना, चालू सामना संपल्यानंतर आपला सामना खेळविण्यात येणार आहे. गावदेवी संघाकडून 3 नंबरची जर्सी परिधान केलेला हा खेळाडू खूप खोलवर चढाई केली होती, परंतु त्यांची सुद्धा पकड झाली आणि त्या पकडीमध्ये ते बाद झालेले आहेत. शिवसाई संघाकडून 7 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू आणि सामना संपलेला आहे. या चालू सामन्यामध्ये शिवसाई वडवली हा संघ विजयी झालेला आहे. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन.